जय श्रीराम। आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त आईसाठी, जगातल्या प्रत्येक आईसाठी। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। मी परवा मोबाईलमध्ये माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला एक आईविषयीचा लेख आलेला वाचला। तो लेख माऊली भांगे मुंबईकर यांनी लिहिला। तो मनाला अतिशय भावला, म्हणून जसाच्या तसा तुमच्या पुढं वाचून दाखवत आहे। कारण मी तो वाचून मनानं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आणि त्यातला एक मुद्दा जरी माझ्याकडून राहिला तर तो प्रत्येक आईचा अपमान असेल असं मला वाटतं, म्हणून मी आहे तसा वाचून दाखवत आहे। आई, ज्यांना ज्यांना आई आहे, मग ती तरुण असो वा वृद्ध, त्या सर्वांनी खालील लेख ऐकावा, वाचावा आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा, हीच अपेक्षा। बीजांड ते ब्रह्मांड, वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खिळली ती कायमचीच। सर्व अवयव नव्वदीतले, झिजलेल्या कमरेवरचा मुक्कामार तिला कायमचा परावलंबी करून गेला। पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं। तिच्या सगळ्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कार कपड्यातच। वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता, पण म्हातारपण म्हणजे सुकून जीर्ण झालेलं बालपण। तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी। सल्लामसलतींचा पाऊस पडला। लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर मनाला पटेना। अनेकांच्या पर्यायांचा उहापोह झाला। आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली। सलग सुट्ट्यांचा दुष्काळ। मग मीच ठरवलं केअरटेकर व्हायचं। चिडक्या हट्टी म्हातार बाळाची आई व्हायचं। लाळेर लावून सकाळी चमच्यानं पाजलेला चहा, दमदाटी करत भरवलेले चिवकाऊचे घास, कधी ठसका, कधी मळमळ, कधी उलटी, बहाणेच बहाणे, पेशाने सर्जन, मलमूत्र रोगांशी जुनी दोस्ती। त्यामुळे संकोच सोडणं सोपं गेलं। डोळे मिटून घेण्याशिवाय तिच्या संकोचाला पर्याय नव्हता। वेळोवेळी डायपर बदलून, अंग पुसून, पावडर लावून, कपडे घालण्यापासून तेल लावून वेणी फणी करण्यापर्यंत सगळं। दिवसातून 2-3दा घर ते हॉस्पिटल, हॉस्पिटल ते घर, अप डाऊन। धावपळ होत होती, पण थकवा आला तरी जाणवत नव्हता। तिच्या प्रत्येक हाकेमुळे मनातल्या मनात माझाही पाहणा फुटत असावा। मनाच्या कुठल्या तरी पातळीवर कधीही न मिळालेलं समाधान अनुभवत होतो। कुठल्याही कळा न सोसता मला तिचं आई पण मिळावं, हे माझं किती मोठं भाग्य होतं। पण फार काळ नाही, काही महिन्यांची सेवा आणि एका प्रसन्न सकाळी माझ्या हिरकणीने गड सोडला। मी माझं कर्तव्य समजून तिची सेवा केली। कुणीतरी म्हणालं, पुण्य कमावलंस। त्यांचं खरंही असेल, पण हे छोटंसं पुण्य चित्रगुप्ताच्या डायरीतलं माझं पान भरायला पुरेसं होईल? देव आणि आई एकाच नाण्याच्या दोन बाजू। देव खाली येऊ शकत नाही, म्हणून आईला पृथ्वीवर पाठवलं असं कुणीतरी वाचलेलं। त्या वाक्याचा प्रत्यय यावा अशी आपली आई। रामची असो किंवा श्यामची, कैकई असो किंवा गांधारी, आई सगळ्यांची सारखीच आहे। माझ्या मित्रमंडळींनो व बहिणींनो, शरीराने आणि मनाने आपल्या गूढ देवराई तील शक्ती देवता, फक्त आपल्या भल्यासाठीच तिच्या उंजळीतली माया रिकामी करणारी लक्ष्मी, प्रत्येकाच्या छोट्याशा आकाशातील अढळ स्थानावरील ध्रुव तारा, तिचं गुरुत्व आकर्षण तर पृथ्वीपेक्षाही भारी, खालून वर नेणारं, बीजांडातून ब्रह्मांडात पोचवणारं, तिच्या बीजांडात अंकुरलेला सूक्ष्म कोंब म्हणजेच आपण होय। 1 मिलीमीटरपेक्षा लहान गर्भाशयाच्या भिंतीवर मूळ पसरून तिचंच रक्त शोषून
तगणारं भांडगुळ. मध्येच केव्हा तरी पारंबी फुटावी तशी नाळ फुटते बेंबीतून. त्यातून मिळणाऱ्या खतावर कोंबाचं रोपटं होण्याची सुरुवात होते. चैत्राच्या पालवीसारखे हळूहळू फुटलेले कोवळे कोवळे अवयव, तिचीच ऊर्जा घेऊन सुरू झालेलं इंजिन, आधीपासून अंतापर्यंत अव्याहत पळणारी. नव्या फुफ्फुसाचा पहिला श्वास आणि नव्या हृदयाचा पहिला ठोका तिच्याच मालकीचा. नॅनोग्रॅम पासून ते किलोग्रॅम पर्यंत ची वाढ ही तिच्याच कोठारातील. कणाकणानं वाढणारं ओझं घेऊन तोल सांभाळणारा कणखर मणका, कितीही वाकला तरी पोटातल्या गोळ्याला सुरक्षित वाहणारा, लाथा मारणारं बाळ आणि लाथा मारणारी परिस्थिती दोघांना झेलत तारेवर झुलणारी आपली आई. माझ्या बहिणींनो, 9 महिने 9 दिवसांची कसरत, ढोलकं बडवायला नवरा आणि टाळ्या पिटायला ढीगभर जमाव. पण मदतीसाठी थाळी फिरवली की सगळ्यांचं घुमजाव. बाळ निवासाच्या पायाभरणीत फिक्कट करणारे दिवस, धापा टाकत टाकत केलेलं रांधावाडा उष्टी काढा, सुजून जडावलेले पाय आणि वाढलेले श्वास म्हणजे घटिका भरल्याची नांदीच. चंद्र ग्रह तारे बाळाच्या कुंडलीत स्थिरावले की सुरू झालेल्या प्रसव कळा. खोल गूढ अगम्य कृष्णविवरातील वादळ, सुरुवातीला समुद्राच्या हळूवार लहरींचे हिंदोळे, नंतर याच लहरीवर स्वार झालेल्या भरतीचा धडका, एकामागून एक बाळाच्या ओढीने वाढलेल्या कळा, जणू चंद्रासाठी उसळणाऱ्या पौर्णिमेच्या लाटा, काही सौम्य काही रौद्र, उरल्या सुरल्या शक्तीला मुठीत आवळून घेतलेल्या कळावर कळा, प्राण पुरवणारा वार जागा सोडून भिंतीपासून विलगू लागतो. मुळापासून विस्थापित होण्याच्या भीतीने बाळही अस्वस्थ होऊ लागते. अशुभ संकेताची टिटव्यांची टिवटिव, गुदमरणाऱ्या बाळासाठी खचलेला धीर मुठीत आवळून जोराची एक किंकाळी आणि निखराची एक शक्तिशाली कळ, किनारा चिरणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यात तरंगत आलेलं आणि दाईनं झेललेलं गोंडस बाळ, मातेनं सोसलेल्या यातनांना बाळाने रडून दिलेली दाद म्हणजे बाहेरच्या जगातला पहिला श्वास. दुपट्यातल्या सुखाला उराशी कवटाळून अमृत कुंभाला शोधणाऱ्या अधाशी ओठांना कौतुकाने पाहणारे आईचे डोळे, फुटलेल्या पाण्यातून गळणारे थेंब वेदनांचा निचरा करत बाळाच्या ओठावर विसावले की अमृताच्या अभिषेकात न्हावून तिच्या काळजाचा तुकडा झोपी जातो. माता कुराणातली असो वा पुराणातली, तिचं वात्सल्य कुणालाही नतमस्तक करणारं, अनुसया असो की आदिती, दिगंबराची असो की पैंगबराची, आई शेवटी आईच असते. या ग्रुपच्या माझ्या लाडक्या बहिणींनो, आपण हा मेसेज जरूर जपून ठेवा, पुढे उपयोगाला येईल. जन्माला आलेल्या बाळासाठी तिचं नातं अद्वैत, तिने शून्य बॅलन्स वापरून उधळलेली अनमोल ममता, त्यामुळे उत्पन्नात वाढणारा मोठा आकडा तिच्या ममतेशी गुणला की शून्यच. जगभर फिरला की तिच्या उपकाराची परतफेड करणाऱ्या वस्तूंचा मॉलही नाही दिसला. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पासबुक ही या नात्यात फक्त कागद आहेत. आईचं कर्ज फेडण्या इतका बॅलन्स त्यात कुठं आहे? या ओझ्यातून किंचित मुक्त होण्याचा एक मार्ग उतराई. शक्य असेल तर जरूर बना. माझ्या आईंनो, आईंच्या आईंनो, बहिणींनो, हा खरंच मला भावलेला लेख मी जसाच्या तसा तुमच्यासमोर वाचून दाखवलाय.
हा व्हिडिओ जेवढ्या जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करा. धन्यवाद.